जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, कोणता देश UPI तंत्रज्ञानाचा अवलंब करणारा दक्षिण अमेरिकेतील पहिला देश ठरला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच पेरू हा देश UPI तंत्रज्ञानाचा अवलंब करणारा दक्षिण अमेरिकेतील पहिला देश ठरलेला आहे. पेरूची जी सेंट्रल बँक आहे त्या बँकेने UPI सारखी पेमेंट प्रणाली सुरू करण्यासाठी NIPL म्हणजेच NPCI इंटरनॅशनल पेमेंट लिमिटेड सोबत करार केला आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. मित्रांनो, 9 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. या सोहळ्यात शेजारील 7 देशांचे नेते उपस्थित होते, तर त्यात खालीलपैकी कोण तेथे उपस्थित नव्हते असं या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. लक्षपूर्वक वाचल्यास हा खूप सोपा प्रश्न आहे. यातील दुसरा ऑप्शन पहा. यात इब्राहिम राईसी यांचं नाव दिलेलं आहे. याआधीच आपण पाहिलं होतं इब्राहिम राईसी हे इराणचे राष्ट्राध्यक्ष असून अलीकडेच त्यांचं विमान अपघातात निधन झालेलं आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यावेळेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जो शपथविधी होता यात भारताच्या नेबरहूड फर्स्ट धोरण आणि सागर विजन अंतर्गत या 7 देशांचे नेते उपस्थित राहिलेले आहेत. सागर विजन विषयी 2 पॉइंट नोट करून घ्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 मध्ये मॉरिशियसची राजधानी पोर्ट लुईमध्ये पहिल्यांदा सागर हा शब्द वापरला होता. सागर म्हणजे काय तर सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन असं सागरचं फुल फॉर्म आहे. आता इथे शपथविधी सोहळ्याला जे 7 देशांचे नेते उपस्थित होते त्यांची नावे सुद्धा आपण पाहून घेऊया. यात मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझू हे देखील उपस्थित होते. सध्या भारत आणि मालदीव या 2 देशाचे संबंध तणावपूर्ण आहेत व यासाठी मोहम्मद मुइझू यांची भारत भेट ही महत्त्वाची ठरते. ते राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून त्यांची ही पहिलीच भारत भेट आहे. त्यांच्याबरोबरच श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे, सेशेलचे उपराष्ट्रपती अहमद अफीफ, मॉरिशियसचे पंतप्रधान प्रवीण कुमार जुगन्नाथ, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोग्बे व नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड हे मोदी यांच्या शपथविधीस उपस्थित होते. यासहच काही इतर महत्त्वाचे पॉईंट सुद्धा नोट करून घ्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसी मतदारसंघातून निवडून आले आहेत व त्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याद्वारे शपथ देण्यात आली. पहिल्यांदा 2014 मध्ये मोदी यांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शपथ दिली होती. 2019 मध्ये रामनाथ कोविंद, आता 2024 मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना शपथ दिलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आता पंडित जवाहरलाल नेहरू नंतर सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणारे दुसरेच व्यक्ती ठरलेले आहेत. मोदी यांच्याबरोबरच 71 मंत्र्यांनी सुद्धा शपथ घेतली आहे. या 71 पैकी 61 मंत्री हे BJPचे आहेत. मोदी यांच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात 30 कॅबिनेट मंत्री, 5 स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री तर 36 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. यात उत्तर प्रदेशमधील सर्वाधिक 10 मंत्र्यांचा समावेश आहे आणि मोदी यांच्या या टीममध्ये 7 महिलांचा देखील समावेश असेल. त्यापैकी 2 महिला कॅबिनेट आणि 5 महिला राज्यमंत्री दर्जाचे पद सांभाळतील. मित्रांनो, आता मंत्र्यांचं खाते वाटप सुद्धा झालं आहे. या प्रश्नामध्ये आपल्याला कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं मिळालं आहे हेच ओळखायचं आहे. पाहता येते शिवराज सिंह चौहान यांना ग्रामीण विकास मंत्रालय देण्यात आलं आहे. जितन राम मांझी यांना सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय, या आधीच्या सरकारमध्ये नारायण राणे यांच्याकडे खातं होतं, आता ते जितन राम मांझी यांच्याकडे देण्यात आलं आहे. अन्नपूर्णा देवी या महिला आणि बाल विकास मंत्रालय सांभाळतील, तर चिराग पासवान यांच्याकडे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय देण्यात आलं आहे. आता या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे तर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बरं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे कोणकोणती खाते असतील तर कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि पेन्शन मंत्रालय, अणुऊर्जा विभाग, अंतराळ विभाग व सर्व प्रमुख धोरणात्मक बाबी आणि जी उरलेली खाती आहेत ती पंतप्रधान नरेंद्र मोदी सांभाळतील. आता जे 30 कॅबिनेट मंत्री आहेत यांना कोणकोणती खाती देण्यात आली आहेत ते सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया. पूर्वीप्रमाणेच राजनाथ सिंह हे संरक्षण मंत्रालय, अमित शहा गृह आणि सहकार मंत्रालय, तर नितीन गडकरी हे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय सांभाळतील. मित्रांनो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढं सर्व लक्षात ठेवायचं का तर एवढं सर्व लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही. तर यामधील जे चर्चेतील व्यक्ती आहेत यांचीच खाती लक्षात ठेवायची. जसे की आता हे जे जगत प्रकाश नड्डा हे याआधी BJPचे अध्यक्ष होते, ते सुद्धा आता कॅबिनेट मंत्री बनले असून त्यांच्याकडे कोणकोणती खाती दिली आहेत हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यांच्याकडे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय व रसायने आणि खते मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शिवराज सिंह चौहान हे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री होते, त्यांच्याकडे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय
व ग्रामीण विकास मंत्रालय ही खाती देण्यात आली आहेत. निर्मला सीतारामन याच अर्थमंत्री असणार आहेत, तर सुब्रमण्यम जयशंकर यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालयाचं खातं देण्यात आलं आहे. हे जे एच डी कुमारस्वामी आहेत, हे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री होते व त्यांच्याकडे अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम मंत्रालय आणि पोलाद मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. धर्मेंद्र प्रधान हे शिक्षण मंत्रालय सांभाळतील, तर राजीव रंजन सिंग उर्फ लालन सिंग पंचायती राज मंत्रालय आणि सर्वानंद सोनोवाल हे बंदरे, शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालय सांभाळतील. याचं सुद्धा स्क्रीनशॉट काढून घ्या. वीरेंद्र कुमार सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय, किंजरापू राममोहन नायडू नागरी विमान वाहतूक मंत्रालय, प्रल्हाद जोशी ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, UL ओरम आदिवासी व्यवहार मंत्रालय, गिरिराज सिंह वस्त्र मंत्रालय, अश्विनी वैष्णव रेल्वे मंत्रालय, माहिती आणि प्रसारण मंत्रालय व इलेक्ट्रॉनिक्स माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, ज्योतिरादित्य सिंधिया दळणवळण मंत्रालय, भूपेंद्र यादव पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालय, गजेंद्र सिंह शेखावत सांस्कृतिक व पर्यटन मंत्रालय, किरण रिजिजू संसदीय कामकाज मंत्रालय, अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय, हरदीप सिंग पुरी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय, मनसुख मांडविया कामगार आणि रोजगार मंत्रालय व युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय, जी किशन रेड्डी सांस्कृतिक पर्यटन आणि पूर्वोत्तर क्षेत्र विकास मंत्रालय, चिराग पासवान अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय, तर CR पाटील हे जलशक्ती मंत्रालय सांभाळतील. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पहा. UFC मध्ये विजय मिळवणारी भारताची पहिली फायटर कोण बनली आहे? तर आता UFC मध्ये विजय मिळवणारी भारताची पहिली फायटर ही पूजा तोमर ठरली आहे. या ज्या पूजा तोमर आहेत, या उत्तर प्रदेश या राज्याच्या रहिवासी असून त्यांनी मिक्स्ड मार्शल आर्ट्समध्ये विजय मिळवून अल्टिमेट फायटिंग चॅम्पियनशिप म्हणजेच UFC स्पर्धेत विजेतेपद पटकावलं आहे. त्यांनी कोणत्या वजनी गटामध्ये विजेतेपद पटकावलं? तर पूजा तोमर यांनी 52 किलो वजनी गटात ब्राझीलच्या रायन डोस सॅन्ट्रोस यांना हरून विजेतेपद पटकावलेलं आहे. पूजा तोमर यांच्याबरोबरच या महिलांची नावे सुद्धा लक्षात ठेवा. भारतीय नौदलाची पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट ही अनामिका राजू बनली आहे. मेक्सिकोच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शेनबॉम, मेघालयच्या पहिल्या महिला पोलीस प्रमुख ईदशिशा नॉनग्रांग, अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू प्रोफेसर नईमा खातून, ब्रिटनच्या भारतातील पहिल्या महिला उच्चायुक्त लिंडी कॅमेरून, ऑलिम्पिकमध्ये ज्युरी सदस्य बनणारी पहिली भारतीय महिला बिल्किस मीर, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोच्या पहिल्या महिला पंतप्रधान जुडिथ सुमिनुआ तुलुका, BSFच्या पहिल्या महिला स्नायपर सुमन कुमारी, पाकिस्तानातील पहिली महिला मुख्यमंत्री मरियम नवाज, पीच क्युरेटर बनणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला जसिंता कल्याण, उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश रितू बहारी, तर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक या रश्मी शुक्ला बनल्या आहेत. प्रश्न क्रमांक 4. लष्कराद्वारे लॉन्च करण्यात आलेल्या एकात्मिक जनरेटर मॉनिटरिंग प्रोटेक्शन आणि कंट्रोल सिस्टीमला काय नाव देण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. म्हणजेच या एकात्मिक जनरेटर मॉनिटरिंग प्रोटेक्शन अँड कंट्रोल सिस्टीमला विद्युत रक्षक हे नाव देण्यात आलं आहे. काय नाव देण्यात आलं? तर विद्युत रक्षक असे याला नाव देण्यात आलं आहे. व हे जे विद्युत रक्षक आहे हे आर्मी डिझाईन ब्युरोद्वारे विकसित करण्यात आला असून याचं लॉन्चिंग लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रश्न क्रमांक 5. भारत एक्झिम बँकेने पूर्व आफ्रिका व्यापाराला चालना देण्यासाठी कोणत्या देशात आपले कार्यालय उघडले आहे? तर आता भारत एक्झिम बँकेने पूर्व आफ्रिका व्यापाराला चालना देण्यासाठी केनिया या देशात आपले कार्यालय उघडलं आहे. केनियामध्ये कुठे? तर केनियामधील नैरोबी येथे कार्यालय उघडण्यात आला असून या उपक्रमाचा उद्देश काय आहे? तर भारत, केनिया आणि विस्तीर्ण पूर्व आफ्रिकन प्रदेश यांच्यातील व्यापार आणि गुंतवणूक संबंध वाढवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. मित्रांनो, एक्झिम बँकेचं स्थापना वर्ष बऱ्याच वेळा एक्झाममध्ये विचारण्यात येतं, तर नोट करून घ्या. एक्झिम बँकेची स्थापना ही 1 जानेवारी 1982 रोजी भारत सरकारच्या संपूर्ण मालकीची संस्था म्हणून करण्यात आली होती व याचं मुख्यालय मुंबई येथे स्थित आहे. प्रश्न क्रमांक 6. देशात साखर उत्पादनात कोणते राज्य प्रथम स्थानी आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. म्हणजेच आपलं महाराष्ट्र राज्य हे देशात साखर उत्पादनात अव्वल स्थानी आहे. नुकती जी आकडेवारी प्रकाशित करण्यात आली त्यानुसार महाराष्ट्रात एकूण 110.20 लाख टन साखरेचं उत्पादन झालं. महाराष्ट्रानंतर दुसऱ्या क्रमांकावर 103.65 लाख टन साखर उत्पादनासह उत्तर प्रदेश आहे. त्यानंतर तिसऱ्यावर कर्नाटक, चौथ्यावर गुजरात, 5व्यावर तामिळनाडू, तर 6वा क्रमांक बिहार या राज्यानं पटकावला आहे. आता हा प्रश्न पहा. कोणत्या देशाने राष्ट्रीय एकतेच्या पुलाचे अनावरण केले? तर हा जो राष्ट्रीय एकतेचा पूल आहे याचं अनावरण हंगेरी या देशाद्वारे करण्यात आला आहे.
हा जो पूल आहे हा एकूण 700 मीटर लांबीचा एक पादचारी पूल आहे. प्रश्न क्रमांक 8 स्वदेशी वायू गुणवत्ता निरीक्षण प्रणालीसाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने कोणते ॲप लॉन्च केले? तर आता स्वदेशी वायू गुणवत्ता निरीक्षण प्रणालीसाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने एअर प्रवाह हे ॲप लॉन्च केलं आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी जागतिक बालकामगार विरोधी दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो जागतिक बालकाम विरोधी दिवस आहे हा दरवर्षी 12 जून रोजी साजरा केला जातो व हा दिवस प्रथम 2002 मध्ये आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेद्वारे आयोजित करण्यात आला होता. यावेळी या दिवसाची थीम काय आहे? तर लेट्स ॲक्ट ऑन आवर कम्युनिटीज इन चाइल्ड लेबर अशी यावेळी या दिवसाची थीम आहे. आता इथे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचा उल्लेख आला आहे तर याविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनची स्थापना 11 एप्रिल 1919 मध्ये करण्यात आली होती. याचं मुख्यालय स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे असून सध्या याचे प्रमुख हे गिल्बर्ट होंगबो हे आहेत. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. आशिया बँकरद्वारे बेस्ट कंडक्ट ऑफ बिझनेस रेग्युलेटर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.